पण मी उघडते मा आज तुमका उड गेला ना ढकला आणि पुढे या तू कपडा नाही पा पुढे रोज मी उघडतो आज उघडता ढकला आणि पुढे सांगते तुमका मा माझ्या पुढाऱ्यान माझो सत्यानाश पुढाऱ्यान माझो सत्यानाश केल्या तुमचं माका असत्ता तसत्ता आणि मी आपलं बोलतो ओ रामला गोळा धावला माका काय माहिती आणि मी असं माझा दादा मला तसा झाला कसा झाला तुमचं सत्यानाश तू नाही पुढाऱ्या माझं सत्यानाश केला माझं कसो का तसं माका सांगल्या तो असा तो असा माका सांगो काय कमी हा माझ्या काय कमी हा तुमच्या कमी कायच नाही हो कमी कायच नाही फक्त ह्याच वरता काय कमी आता जास्त बोलशी काय नाका मुटको मारू पंचा पंचा वाटतंय का तुमका अंगाला धावता नुसता घेतलं सगळं उठून टाकतं बक्षीस देवायचा धावायचा करायचा सफेद मी माझ्या घरात तुझं संबंध काय तू विचारा कोण काय माझा सा हल्लाला तू हल्लाला हो हल्लाला म्हणजे काय हल्लाला म्हणजे काय या कधी काय सांगणे काय पण माझ्या गांगल्या शिरापल्ला तुझा 15 घेतले आणि माझं पदरच मला नाही होते खरा मला माका सांग माका या सांग काय बापू दरवर्ष खयात माटाव खाली लगीन करूच्यासाठी हो इतके वर्ष 5-6 वर्ष माटाव घातल्या हो लगीन झाला हो नाही जाव माटू लग्नात घालून नाही होतो लग्नात घालून नाही होतो खरंच झावळी पडाव जेवण घालत होते ते मला सांगा हो काय तुमचं सत्य मी केले म्हणता तो सांगतो या बघा ऐका हो जर कामाधंद्यातून घरात इलो बाहेर माणसांनी पाण्यात तो तांब्या पुढे करतो काय तिरी 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 आता घेऊन गायल्या तर पाणी नाही होता या बघ माझ्या घेण्याला सुद्धा तोंड फोडून टाकी हो माका एक सांग काय सकाळ तो जेव्हा मी घरातून बाहेर पडतो सगळे कुत्रे माझ्या अंगावर धावतो सांगतो मी येतात की योग्य कुत्रे येणार आहे मी पाय असे टाकले ना कुत्र्या वाटतं मी गुंडोस होते आपल्या जेव्हा मी हे तर माझ्या मला शिकायचं माझे मामा विष्णू गावडे चौकुलकर यांच्यानी दिलेली आताच्या हुंतर ह्या बाई माणसाच्या खरंच ह्यांच्यानी दिलेली देवान त्यांचा बरा करून आणि एक नाट्यप्रेमी कोणशी गावातले ह्यांच्यानी दिलेली गाठी बारांत्या आणि मी माझं सत्याला तुझ्या बापाने केलं किती म्हणतो बरोबर कसा वागावा ह्या बाई माणसात समजा नको काय दोन शब्द बोला होईल ही तुझी ओळख ऐकलं बघा माझ्या घराकडे तुमचं बापू दिलेलो समजला मा मी येऊन नाही होतं येऊन आमच्या घराच्या उमऱ्याची माती झाली तुमका माहिती असा होय तर मोठं डबरं पडलं होय डबरं पडलं काय तुझ्या बापाशी माका काय दिल्या लग्नात नाही तुका सांगते खोटं सांगणार फलक माझ्या गळ्यात घातल्या आणि माका सांगता होय काढाने तुझ्या दाराकलाय तुम्ही ओलो म्हणत ना पोलो म्हणत तुमका सांगतो माझ्या बापाशी त्याला काढल्यात ना माका सांगा हो जास्त
सरळ करू. माझ्या बापाचं काढल्यात ना ऐका ना. तुमच्या बापाला शिल्लक ठेवतो नाही. तुमच्या बाई काय उचल घातल्या नो काय उचल घातलं तुमच्या बापाशी तुमच्या काय उजवड काय घातल्या काय उजवड माका सांग लग्नात आज किती वर्ष आली किती घरात पाळणा हलताला कधी दासीत तो ना काही त्याचा काय रे दत्त्या काय चालला काय काय सांगा मी काय सांगा मी सांगतोय हा मी सांगतोय पाळणा हला हला काय ह्याचा सुरू झाला मी सांगतोय काय सांगावं आता काय सांगा तुमच्या हाताकडे आणि पायाकडे पाय असतं तुमचं डोळं कधी उडं असता अहो ज्यावेळी पती पत्नी एकत्र नांदती त्यावेळी होई संतती काय सांगतोय होय तर माका सांग मयेचे दोन शब्द नाही तुझे हो घरात लोक मग कोणतरी बिचारो जागा धरतो लो माझ्या येऊन जाऊन माका सांगतोय दार बंद करते आणि बाहेर मी जाऊन ना ती माका शिकायचंय मी किती सांगतोय ना ह्या काय माहिती असा काय काय ह्या बघा माका सांगा हो माका भाऊ घेऊन तुम्ही ना बापू तुमचं पहिलं येलो 2-4 वेळा येऊन गेलो माका सांगा अगदी नंदी बैलासारखं नटान छटान येलो डोक्या यादान आणि फेटो येतो म्हणतो माना तो फेटो कसलं अगो फेटाचं महत्व तुका काय कळतला तुमच्या घरात कधी कधी मानलो हा बापरे मानाचो फेटो तो मानाचो फेटो हो तुमचं यावरच खोटो यावर जरी आमचं असलं खोटो ना तरी आम्ही मोजतो नटो गोष्ट म्हणतात काय होता काय तुमच्या घरात मग काय होता राशीचे राशी होते नानी खोटा सांगलं राशीच्या राशी होय होय जेव्हा तर इलय ना तेव्हाच बघलोय काय बघ तेव्हाच बघलोय अहो कसले राशी सगळ्यात खुशी आणि खुशीत काढले राशी होते घरात कसले राशी असायचे होते मा राशी होते भरभरांदार भाव होता माका शिकायचा शनपान मारून टाके सांगते तुमचा जवळ बोलेल का माका भय सांगतोय सांगायचं काय उचल्या भरभरांदार पहिल्याच मिरगाच्या पावसात बघलंय मी काय तो डोंगर दिसताना पहिलोच पाऊस लागलो मिरगाचो आणि घळघळान पाणी गेला ना पुढच्या झाडात मागच्या झाडात बाहेर पडला बरोबर घर होता मी काय दुसरा सांगतो माकाशी बघ माका सांगा काय हल्ल्यात आता काय हल्ल्यात काय माका सांगू ती आहे दादा माका इल्या बरोबर घेते सगळा घेतलेला माझा उतरून टाकते मग ते घेतात तुम्ही गेलात खोय इतकी वर्ष लग्न झाली पोळ नाही ह्या नाही त्या नाही मी आपलं झाडात पाणी घाल ते झाडावर काय फळ झाडात फळ धरणार ना अहो फळ शिट्या घालता तुम्ही जर समोरसून शिट्टे घालतात मी मागसून शिट्टे घालतो झाडात फळ धरणार म्हणतात हो झाडाचा दोष नाही असा कसा असतं माहितीया एखाद्या पाखरान एखादं दाणं उचलल्यान आणि तोंडातून गुंड्यात जरी पडलं ना खडपात जरी पडलं ना तर त्याला अंकुर येतात किती माहितीया तब्बी बरा असा तब्बी बरा असा लय पर्यंत पोचला माका सांगो ह्या बघ तुला जर थंडात लाकूड काय त्याला काय करतलं जास्तीत जास्त जातल नाही मी माये लागतल नाही आतापर्यंत खूप पावटी सांगले हो खूप पावटी सांगलं एका गप करू आहे ना माझ्याकडे बरोबर काहीतरी मायेला तो कोणी हाणला काय बाय माणूस फुलला माका माहिती आहे ना काय सांगल्या खय का भाव दिलो ना हो 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 या बघा माका फसवण्याचा प्रयत्न करू नका या जास्तीत तेव्हा सांगते ना मी आता माय लागते ना किती सांगायचं ना मग सांगा किती सांगा तुमच्या घरात काय काय आले आता आणि ह्यारी वाटत काय घर माझा असा समजला मा
रानात नको हो या राशीच्या माका धमक्या दिसत ना या माका भारण भार मी आज जाते माका घाल छप्पन हानी जास्त आता तर 55 तरी हानी छप्पन हाडताल्या ह्या जीवन तू समजा नको हे बघ माझं सत्यानाश करता गेले तो बघ लगीन झाल्या दिनापासून एकाच जागेवर हसता रवतले कसे मग काय विचारलंय मी आणलात काय काही एक हाडूक ना केलात खय खडे उंजे काका सांगा गेल्या राजाकडे ते कपडे हाडू म्हणून काय आणल्या हे काय घेऊन दिलं राजाचे कपडे हो त्या घुलटण मारता मग हो राजा असले कपडे घालता आमचे इतके दिवस मी हाव नाही तर उलटा जा बघा का आजपासून मी ठरवलंय काय ठरवलं आजपासून मी ठरवलंय काय का तुमचा ह्या जर असाच चालला ना असाच चालला काय? आतापर्यंत जसं सांगले तुमका मी घर सोडते म्हणा पण आज मी घर सोडवत आता सांगतलंय मी नाव जीव देते ह्या करते भोकणारा कुत्रा कधी चावताला रोज सांगताला चाललंय मी काय चावताला आणि चावलंय तर काय आता तुमचा तुमका कळत नाही माका सांगा ह्या तुझा घर माका सांगा आणि मी कुत्रा मा कोण उठला कोणता उठला कोणी मग कुत्र्याचं खाऊ कोणतो सांगा पहिलो ह्या बाहेर माणूस नाहीच पटला गरज नाही असते बाईले खेळातल्या खय जाता तोंड घेऊन जाय गरज नाही वाटेल लागा मारता बघितला आता खरे